स्त्रियांमध्ये वेट कमी करणे, वजन कमी करणे एवढे कठीण का असते? तर त्यासाठी हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की स्त्रियांचे वजन सहज का वाढते. कारण की त्यांच्या आयुष्यात 5 ट्रिगर्स येतात. जसे की पहिले 18 ते 25 वयापर्यंत मुली बाहेर शिकायला जातात, कॉलेजला जातात, बाहेरचं अन्न खातात आणि तिथे सरासरी 5 किलोपर्यंत वेट गेन होते. त्यानंतर येते वयवर्ष 25 ते 35. या वयात लग्न, मातृत्व, गर्भावस्थेमुळे वजन वाढण्याची शक्यता असते. त्यानंतर 35 ते 45 या वयामध्ये मिडल एज येते, हार्मोनल चेंजेस होतात आणि वेट गेन होते. आणि मेनोपॉज येतो. मेनोपॉजमध्ये मेटाबॉलिक रेट मंदावतो आणि सरासरी वेट 5 किलोपर्यंत वाढू शकते. महिलांमध्ये हे वेट गेन सगळ्यात जास्त पोटावरती आणि कमरेच्या भागावरती होते. आणि ह्याला गायनेकोलॉजिकल वेट गेन म्हणतात. का तर गर्भावस्थेमध्ये कॅलरीजची कमतरता पडू नये म्हणून त्या भागामध्ये नैसर्गिकरित्याच स्त्रियांमध्ये चरबीचा साठा करण्याची प्रवृत्ती असते. त्यामुळे तिथे वेट गेन जास्त होते. बऱ्याच स्त्रियांना असे वाटते की त्यांचे वजन पहिल्यासारखे नॉर्मल व्हावे, परंतु वयवर्ष 20मध्ये 50 ते 55 वजन असते. तेच वयाच्या 50व्या वर्षी जर 80 किलो वजन असेल तर 30 किलो वजन कमी करणे सहज शक्य नसते. आणि म्हणून वजन कमी करताना वेट लॉसकडे फोकस न करता फॅट लॉसकडे फोकस केला पाहिजे. आणि त्यासाठी 3 महत्त्वाच्या गोष्टी केल्या पाहिजेत. पहिला आहे योग्य माइंडसेट आपला असा पाहिजे की मला फॅट लॉस करायचा आहे, वेट लॉस नाही. दुसरा आहे योग्य आहार आणि व्यायाम. फिजिकल ॲक्टिव्हिटीमुळे फॅट बर्न होऊ शकतात. आणि तिसरं महत्त्वाचं आहे फास्टिंग. महिलांना फास्टिंग करणं शिकलं पाहिजे. 24 ते 48 तासापर्यंत फास्टिंग केल्यामुळे फॅट बर्न होतो आणि व्यायामामुळे मेटाबॉलिक रेट वाढतो आणि वजन कमी जरी नाही झाले तरी बॉडी शेपमध्ये यायला मदत होते. वजन नाही तर शरीराचा शेप महत्त्वाचा आहे. तुमचा साईज जर XXL असेल तर तुमचा गोल असा असावा की तो L किंवा M पर्यंत यावा. हा तुमचा गोल असावा. महत्त्वाचे म्हणजे आपले शरीर 20 वर्षापूर्वीसारखे नक्कीच होणार नाही, पण निरोगी आणि योग्य आकाराचे नक्कीच होईल. म्हणून नंबरच्या मागे न लागता शेपवरती लक्ष केंद्रित करा. थँक्यू.